नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 1 फेब्रुवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील आजच्या दिवसासाठीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, स्नो लेपर्ड रिपोर्ट 2024 नुसार भारतात सर्वाधिक हिमबिबट्यांची संख्या कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लडाख। तर केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारतातील हिमबिबट्यांचा स्टेटस रिपोर्ट जारी केला आहे। तर जानेवारी 2024 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत भारतातील हिमबिबट्यांचा स्थिती अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे। तर कधी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे? तर जानेवारी 2024 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीमध्ये। आणि कोणी प्रकाशित केलेला आहे? तर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी। स्नो लेपर्ड पॉप्युलेशन असेसमेंट इन इंडिया कार्यक्रम हा अशा प्रकारचा पहिलाच सराव आहे आणि भारतीय वन्यजीव संस्था या सरावासाठी राष्ट्रीय समन्वयक होती। या अहवालानुसार भारतात हिमबिबट्याची संख्या 718 एवढी आहे। किती आहे हिमबिबट्यांची संख्या भारतामध्ये? तर 718। सर्वाधिक हिमबिबट्यांची संख्या 477 लडाख या केंद्रशासित प्रदेशात आहे। तर सर्वाधिक बिबट्यांची संख्या 477 कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर लडाख या केंद्रशासित प्रदेशात। राज्यांमध्ये हिमबिबट्यांची संख्या, तर लडाखमध्ये 477, उत्तराखंडमध्ये 124, हिमाचल प्रदेश 51, अरुणाचल प्रदेश 36, सिक्कीम 21 आणि जम्मू आणि काश्मीर 9। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी कोणाला नामनिर्देशित केले आहे? तर याचे उत्तर आहे सतनाम सिंह संधू। 30 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रपतींनी सतनाम सिंह संधू यांना राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी नामांकन केले आहे। ते भारतातील अग्रगण्य शिक्षण तज्ञांपैकी एक आहेत। 2001 मध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मोहालीच्या लांड्राड येथे चंदीगड ग्रुप ऑफ कॉलेजेसची स्थापना करून केली होती। 2012 मध्ये त्यांनी चंदीगड विद्यापीठाची स्थापना केली। या विद्यापीठाने QS जागतिक क्रमवारी 2023 मध्ये उल्लेखनीय स्थान प्राप्त केले आणि आशियातील खासगी विद्यापीठांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता। सध्या संधू हे चंदीगड विद्यापीठाचे कुलपती आहेत। सतनाम सिंग संधू जातीय सलोखा वाढवण्यासाठी भारतीय अल्पसंख्याक फाउंडेशन आणि न्यू इंडिया डेव्हलपमेंट फाउंडेशन या दोन स्वयंसेवी संस्था चालवतात। भारताचे राष्ट्रपती कला, साहित्य, विज्ञान आणि सामाजिक सेवांमधील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन 6 वर्षांच्या कालावधीसाठी राज्यसभेवर 12 सदस्यांची नियुक्ती करू शकतात। भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या अनुसूचीनुसार अनुच्छेद 4(1) आणि 82 हा अधिकार राष्ट्रपतींना प्रदान करण्यात आला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ट्रायचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे अनिल कुमार लाहोटी। जानेवारी 2024 मध्ये अनिल कुमार लाहोटी यांची भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांनी PD वाघेला यांची जागा घेतली आहे। अनिल कुमार लाहोटी हे पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून 3 वर्षांसाठी किंवा त्यांचे वय 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत यापैकी जे आधी असेल ते कार्यभार सांभाळतील। म्हणजे 3 वर्षांसाठी किंवा 65 वर्षापर्यंत किंवा केंद्र सरकार जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत त्यांचा कार्यभार चालू असणार आहे। रेल्वेतील त्यांच्या 36 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी मध्य, उत्तर, उत्तर मध्य, पश्चिम आणि पश्चिम मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डात विविध पदांवर काम केले आहे। भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय याची स्थापना 20 जानेवारी 1997 रोजी मुख्यालय झालेले आहे नवी दिल्ली येथे। ही भारतातील दूरसंचार क्षेत्रासाठी नियामक संस्था आहे। याची स्थापना भारतीय दूरसंचार नियामक अधिनियम 1997 च्या कलम 3 अंतर्गत करण्यात आली आहे। तर याचा उद्देश आहे भारतातील दूरसंचार क्षेत्रात निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरण उपलब्ध करून देणे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच ईशान्य भारतातील पहिले निसर्गोपचार रुग्णालय कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आसाम। जानेवारी 2024 मध्ये आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी ईशान्य भारतातील दिब्रुगड आसाम येथे पहिल्या योग आणि निसर्गोपचार रुग्णालयाच्या बांधकामाचा शुभारंभ केला। योग आणि निसर्गोपचारचे पारंपरिक ज्ञान आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यावर भर देण्यात आला आहे। हे 100 खाटांचे रुग्णालय असणार आहे। हे रुग्णालय सुमारे 15 एकर जागेवर 100 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने बांधले जात आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 69व्या फिल्मफेअर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 12th फेल।
69व्या फिल्मफेअर पुरस्कार 2024 आयोजन जानेवारी 2024 मध्ये गुजरातमधील गांधीनगर येथे करण्यात आले। हा कार्यक्रम करण जोहरने होस्ट केला होता। तर या अवॉर्ड्स मध्ये देण्यात आलेले पुरस्कार बघूया आपण। सर्वोत्कृष्ट चित्रपट लोकप्रिय 12वी फेल, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा 12th फेल, सर्वोत्कृष्ट पटकथा 12th फेल, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट रॉकी आणि राणीची प्रेमकथा, सर्वोत्कृष्ट अभिनेता रणबीर कपूर एनिमल, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री शबाना आझमी, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता विकी कौशल, लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड डेव्हिड धवन, सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक विक्रांत मेसी 12वी फेल, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका शिल्पा राव आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक भूपेंद्र बब्बल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रजासत्ताक दिन परेड 2024 मध्ये कोणत्या मंत्रालयाच्या झाकीला सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे सांस्कृतिक मंत्रालय। इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्सने जाहीर केले आहे की सांस्कृतिक मंत्रालयाच्या झाकीने प्रजासत्ताक दिन सेलिब्रेशन परेड 2024 मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे। सांस्कृतिक मंत्रालयाच्या झाकीची थीम होती इंडिया मदर ऑफ डेमोक्रेसी। 3D इलेक्ट्रॉनिक व्हिज्युअलायझेशन तंत्रज्ञानाद्वारे प्राचीन भारतापासून आधुनिक काळापर्यंत लोकशाहीची उत्क्रांती या झाकीने दाखवली। त्यात भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना संविधान सादर करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिकृती प्रदर्शित करण्यात आल्या होत्या। सध्याचे सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी आहेत। इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्सची स्थापना 1985 मध्ये। हे केंद्र कला क्षेत्रातील संशोधन आणि शैक्षणिक संशोधन आणि प्रसाराचे केंद्र आहे। ही केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच पंतप्रधान मोदींनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या कोणत्या आवृत्तीचे आयोजन केले? तर याचे योग्य उत्तर आहे 7व्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 जानेवारी 2024 रोजी परीक्षा पे चर्चा 2024च्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला। या चर्चेची ही 7वी आवृत्ती होती। परीक्षा पे चर्चा दरम्यान पीएम मोदींनी विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती आणि तणाव कमी करण्यासाठी टिप्स शेअर केले आहेत। पंतप्रधानांसह सुमारे 3000 विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते। 16 फेब्रुवारी 2018 रोजी परीक्षा पे चर्चाची पहिली आवृत्ती झाली होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच कोणत्या राज्यात ऑरेंज फेस्टिवलच्या 4थ्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे नागालँड। जानेवारी 2024 मध्ये नागालँडच्या कोहिमा जिल्ह्यातील रुसोमा गावात ऑरेंज फेस्टिवलच्या 4थ्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले। कोणत्या राज्यामध्ये? तर नागालँडच्या कोहिमा जिल्ह्यातील रसोमा या गावामध्ये 4थ्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले। हा वार्षिक ऑरेंज फेस्टिवल आहे। या महोत्सवाचे उद्घाटन महिला संसाधन आणि फलोत्पादन मंत्री सलोतोनमा क्रुसे यांच्या हस्ते करण्यात आले। 2 दिवसीय महोत्सव ऑर्गॅनिक ऑरेंज या थीम खाली आयोजित करण्यात आला होता। सण आणि स्पर्धांच्या पलीकडे रुसोमा ऑरेंज फेस्टिवलचा एक सखोल उद्देश आहे ग्रामीण शेतकऱ्यांचे उत्थान करणे आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे। रुसोमा हे नागालँडमधील सर्वात प्रगतिशील संत्रा उत्पादक गावांपैकी एक आहे। या थेट संगीत सादरीकरण, पाककला, कला प्रदर्शने आणि इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच शरद चौहान कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पुदुचेरी। जानेवारी 2024 मध्ये शरद चौहान यांची पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाने नियुक्ती केली आहे। शरद चौहान हे 1994च्या बॅचचे दिग्गज IAS अधिकारी आहेत। त्यांनी विद्यमान सचिव राजीव वर्मा यांची जागा घेतली आहे। राजीव वर्मा यांची चंदीगड प्रशासकाचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या अवकाश संस्थेच्या रोवरने मंगळावरील पाण्याची पुष्टी केली आहे? तर याचे उत्तर असणार आहे नासा। जानेवारी 2024 मध्ये मंगळावर पाठवलेल्या नासाच्या पर्सेव्हरन्स रोवरच्या माहितीत मंगळावर पाणी असल्याचे पुरावे मिळाले आहेत। 2021 मध्ये मंगळावर जीवनाचा शोध घेण्यासाठी नासाने हे रोवर पाठवले होते। याने मंगळाच्या जाझेरो क्रेटरमधून खडकाचे नमुने गोळा केले। रोवरच्या डेटावरून असे दिसून आले आहे की मंगळाच्या पृष्ठभागाच्या 65 फूट खाली जमिनीत ओलावा आहे। मंगळाला लाल ग्रह असे म्हणतात कारण त्यात लोह ऑक्साईडचे प्रमाण जास्त आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत ऊर्जा सप्ताहाची दुसरी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित केली जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे गोवा। भारत ऊर्जा सप्ताहाची दुसरी आवृत्ती 6 ते 9 फेब्रुवारी 2024 दरम्यान गोव्यात होणार आहे। या कार्यक्रमात ऊर्जा क्षेत्रातील भविष्यावर चर्चा करण्यात येणार आहे। पेट्रोलियम नैसर्गिक वायू मंत्रालय, भारत सरकार आणि फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्री यांच्यातर्फे ऊर्जा सप्ताहाचे आयोजन केले जाईल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच डिजिटल कोर्ट 2.0 ऍप्लिकेशन कोणी सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी।
28 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या हीरक जयंती सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल सुप्रीम कोर्ट रिपोर्ट्स, डिजिटल कोर्ट 2.0 आणि सर्वोच्च न्यायालयाची नवीन वेबसाईट लॉन्च केली आहे। 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या स्थापनेच्या 75व्या वर्षात प्रवेश केला आहे। 28 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, समलेई मंदिर प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे ओडिशा। जानेवारी 2024 मध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी संबलपूरमध्ये समलेई प्रकल्पाचे उद्घाटन केले। समलेई म्हणजे काय, तर समलेश्वरी मंदिर क्षेत्र व्यवस्थापन आणि स्थानिक आर्थिक उपक्रम। या प्रकल्पामध्ये समलेश्वरी मंदिराचा परिघीय विकास, हेरिटेज कॉरिडॉरचे बांधकाम, यात्रेकरूंच्या सुविधा, मंदिरात प्रवेश सुधारणे आणि महानदीच्या काठाचा विकास यांचा समावेश आहे। समलेश्वरी देवीला समर्पित असणारे हे मंदिर ओडिशातील संबलपूर येथे आहे। संबलपूर प्रदेश हिराखंड म्हणून प्रसिद्ध आहे। श्री समलेश्वरी मंदिर हे ओडिशा आणि छत्तीसगड राज्याच्या पश्चिम भागात महानदीच्या काठी असणारे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच भारत आणि कोणत्या देशाने संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती स्थापन करण्याचा करार केला आहे? तर याचे उत्तर आहे डोमिनिकन रिपब्लिक। जानेवारी 2024 मध्ये केंद्र सरकारने भारत आणि कॅरिबियन देश डोमिनिकन रिपब्लिक यांच्यात संयुक्त आर्थिक आणि व्यापार समितीच्या स्थापनेसाठी करार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। या करारामुळे व्यापार आणि उद्योग उपक्रम सुलभ होतील। भारत प्रामुख्याने डोमिनिकन रिपब्लिकमधून सोने आयात करतो। भारत डोमिनिकन रिपब्लिकला फार्मास्युटिकल्स, सागरी उत्पादने, मोटार वाहने, दुचाकी आणि 3 चाकी वाहने इत्यादींची निर्यात करतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणते राज्य सरकार फेब्रुवारीमध्ये मोफत वीज योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे? तर याचे उत्तर आहे तेलंगणा। 23 जानेवारी रोजी रस्ते आणि इमारत मंत्री कोमातिरेड्डी वेंकट रेड्डी म्हणाले की राज्य सरकार गृहज्योती योजना लागू करण्याची तयारी करत आहे। पुढील महिन्यापासून पात्र घरगुती ग्राहकांना 200 युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे। ते म्हणाले, शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। तर 500 रुपयात मोफत वीज आणि घरगुती गॅस रिफिल देण्याच्या आश्वासनापासून काँग्रेस सरकार मागे हटणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 फेब्रुवारी 2024 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।